सांगितलंय की परमार्थ करायचा पण देवाकडे काही मागायचं नाही मागायचं. जो उत्कृष्ट जाणकार पारमार्थिक आहे त्याला एक गोष्ट चांगली माहिती असते की आपल्याला मागण्याचा अधिकार, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. काय श्रीकृष्णाने सांगितलंय गीतेमध्ये, तुला कर्म करण्याचा अधिकार आहे पण कदाचित फळ मागण्याची तुला इच्छा होईल पण तसं होऊ देऊ नकोस. फळ मागायचं नाही. परमार्थ किंबहुना वारकरी परंपरा किंबहुना ही कीर्तन परंपरा सुद्धा आम्हाला आजपर्यंत काय सांगत आले, परमार्थ करायचा, भक्ती करायची पण देवाकडे कधी काय मागायचं नाही. मग आता आज थोडासा विरोधाभास असा आहे की जर परमार्थिक तत्वावर आणि वारकरी कीर्तन परंपरेवर विश्वास ठेवला तर आतापर्यंत आम्हाला असं शिकवलं गेलंय की देवाकडे काही मागायचं नाही. पण विरोधाभास असा आहे की आजच्या अभंगामध्ये नामदेवरायांनी देवाकडं फक्त मागितलंय आणि फक्त मागण्याचंच काम केलंय. पूर्ण अभंगामध्ये चारही चरणामध्ये वेगवेगळ्या चरणाच्या संबंधानं चारही चरणामध्ये काही गोष्टी आम्हाला मागितलेल्या दिसतात. मग आम्हाला आता थोडासा असा अभ्यासानं विचार करावा लागेल की वारकरी संप्रदाय असेल किंवा पारमार्थिक क्षेत्रात असेल, देवाकडं मागण्याच्या संबंधानं कधीही आम्हाला काही बोर्ड दाखवलेलं नाही. तरी सुद्धा नामदेव महाराज का बरं मागतात याचं कारण आहे पहिलं कारण असं आहे की नामदेवराय संत आहेत आणि संत स्वतःसाठी कधी काही मागत नाही, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, देवाकडं मागायला आम्ही जाऊ यात नवल नाही पण देवाकडं काय मागावं याचा आदर्श घालणारा आजचा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. डोळ्यासमोर चित्र आणा. नामदेवरायांनी सकाळी सकाळी देवाची पूजा केली. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात नामदेवराय गेले, देवाची पूजा केली आणि देवपूजा झाल्यानंतर प्रसाद ठेवला आणि प्रसाद ठेवल्यानंतर देवाने प्रसाद ग्रहण केला. नामदेवराय वळाले आणि पाठमोरे होऊन घराकडे निघाल्यानंतर अचानक देवाला थोडीशी लहर आली आणि देवाला असं वाटलं की नामदेवरायांचं आपल्यावरचं प्रेम कमी झालंय की काय हे एकदा तपासून बघावं. मग देवाने आवाज दिला, नामदेवराय कधीच काही माझ्याकडे मागत नाही. नामदेवराय हसले, म्हणले, देवा आम्ही मागणाऱ्यातले नाही रे, आम्ही देणाऱ्यातले. आम्ही मागणाऱ्यातले नाही, मागणारे बाकीचे. मुलीला चांगलं सासर मिळू दे, मुलाला चांगली नोकरी लागू दे, कांद्याला हमी भाव मिळू दे, म्हातारपणात खर्चायला पैसा शिल्लक राहू दे, ही सगळी मागणारी जमात वेगळी. नामदेवराय म्हणले आम्ही मागणारे नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, देव नामदेवरायांना विचारतोय काहीतरी मागा. कोण विचारतोय? गावचा माजी सरपंच नाही, विश्वाचा जनिता, साक्षात जगाचा मालक नामदेवरायांकडे म्हणतोय माझ्याकडे काहीतरी मागा. याचं कारण काय माहितीये का? नामदेवराय मागणारे नाहीत याची कल्पना देवाला आहे आणि दुसरी कल्पना देवाला अशी आहे की जरी नामदेवरायांनी मागितलं तरी ते स्वतःसाठी मागणार नाहीत, जगासाठीच मागणार आहे. मग विचारलं देवाने, नामदेवराय कधीच माझ्याकडे काही मागत नाही. नामदेवराय म्हणले, देवा प्रारब्ध वशानुसार विधिलिखित आयुष्य जगतोय, वाट्याला आलेले भोग भोगतोय, तुझ्याशी बोलायला मिळतंय, तुझ्यासोबत वेळ घालवायला मिळतोय, पारमार्थिक तत्व सांभाळताना आज तुझ्या समीप तुझ्या जवळची जागा मिळवली, अजून मला मागण्यासाठी तू काय ठेवलंय? पण आज जरा देवाचा मूड चांगला होता, देवाने राहून नामदेवरायांना आग्रह धरला, नामदेवराय अहो काहीतरी मागा ना. राजरोज ही लोक दर्शनाला येतात, आषाढीला येतात, कार्तिकीला येतात, भली मोठी यादीच घेऊन येतात. बरं मागणाऱ्याला मी काही कमी ठेवलेलं नसतं पण त्याचं समाधान काही होत. RCC बंगला बांधला, दारात 4 चाकी गाडी उभी राहिली, मुलीला चांगलं सासर मिळालं, मुलाला चांगला कामधंदा मिळाला, आयुष्याच्या म्हातारपणात खर्च करायला चांगला पैसा शिल्लक राहिला, तरी सुद्धा हा बाबड्या कायम मागतोच आहे. मागायची सवय काय जात नाही. ज्याचं मला तोंड बघायची इच्छा नाही तो मागायचा राहत नाही आणि मला ज्याच्यासोबत कायम राहावंसं वाटतं तसे तुमच्यासारखे संत काही मागायला तयार नाही. नामदेवराय काहीतरी मागा. त्या दिवशी देवाचा आग्रह मोडू वाटला नाही म्हणून नामदेवरायांनी उभ्या आयुष्यात पहिल्यांदा देवाकडे एक गोष्ट मागितली. आता एखादा बुद्धिजीवी प्राणी म्हणेल की जर पारमार्थिक तत्व देवाकडे काही मागायचं नाही असं सांगतंय तर देवाकडे काही मागणारे संत कसे होऊ शकतात? पण पहिली गोष्ट अशी की आजच्या अभंगामध्ये मागितलं जरी असलं तरी देवाकडं मागत असताना आपण स्वतःसाठी मागू नये आणि मागत असताना नेमकं मागायचं काय याचा आदर्श घातलाय. विठ्ठल 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 विठ्ठल.
आता अभंगाचा सरळ सरळ आशय मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. पहिल्यांदा नामदेवरायांनी देवाकडे उभ्या आयुष्यात काहीतरी मागितलं. काय मागितलं? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझे सकळा हरीचा दासा. वारकरी संप्रदायाशी संबंधित जेवढी मंडळी आहेत, असा वारकरी नाही ज्याला हा अभंग माहिती नाही, आणि ज्याला हा अभंग माहित नाही तो वारकरी नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 अरे जो कोणी हरिपाठ म्हणत असेल, जो कोणी कीर्तन ऐकत असेल, जो कोणी वारीला जात असेल, जो कोणी काकड आरतीला जात असेल, वारकरी संप्रदायाशी यत्किंचितही ज्याचा संबंध आहे त्याला हा अभंग माहीतच असला पाहिजे. असा सर्वांच्या परिचयाचा, गुरुपरंपरेचे अभंग झाल्यानंतर शेवटी आपण हा अभंग म्हणतोच. कोणत्याही पारमार्थिक कृतीतून, भजनातून, कीर्तनातून बाहेर पडत असताना, एकमेकांच्या पायाला लागत असताना आम्ही हा अभंग म्हणतोच. त्याच्यामुळे सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीचा दासा. नामदेवरायांनी आयुष्यात पहिल्यांदा देवाकडे काहीतरी मागितलं, आणि मागितलं काय? अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीचा दासा. हरीच्या दासांसाठी अकल्प आयुष्य मागितलं. हा अभंगाचा सरळ सारांश आहे. मला असं वाटतं की आज साकुर्डे गावातलं काल्याच्या आदल्या रात्रीचं कीर्तन हे थोडं स्वाध्यायी झालं पाहिजे. तुमच्या रंजनासाठी मी इथं आलेलो नाही. जेवढ्या पोटतिडकीनं मी बोलतोय तेवढ्याच पोटतिडकीनं तुम्ही अभंगाचा सारांश स्वतःच्या बुद्धीला जोडला पाहिजे. आज एका अभंगाचा तरी ठसठशीत अर्थ आमच्या बुद्धीवर उमटवायचाच आहे. दरवर्षी शासनाकडून आर्थिक वर्ष संपत असताना ऑडिट घेतलं जातं. काय घेतलं जातं? ऑडिट घेतलं जातं. माझ्या तरुण बांधवांना माहिती आहे, फायनान्शियल इयर संपत असताना, आर्थिक वर्ष संपत असताना शासनाकडून काय घेतलं जातं? आता मार्च एंडिंग झालं ना, काय केलं जातं शासनाकडून? ऑडिट केलं जातं. मी या मताचा आहे, शासनाकडून जसं दरवर्षी ऑडिट केलं जातं, लेखाजोखा गतवर्षीचा घेतला जातो ना, आजच्या कीर्तनामध्ये कीर्तन ऐकणाऱ्या प्रत्येकानं आजच्या अभंगाच्या संबंधानं जो विषय कानावर पडेल त्या विषयाचा आधार घेऊन मागच्या 40-43 वर्षाचं ऑडिट करायचं, तर आजच्या कीर्तनाचं सार्थक आहे. आम्हाला कीर्तनातून